नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण भेंडीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। मी कढईत गरम करून घेतलेले आहे। गॅसवर 1 चम्मच जिरे आणि मोहरी घालून घेतलेली आहे आणि जिरे मोहरी तडतडल्यानंतर मी 3 कांदे चिरून घेतलेले आहे। भेंडीच्या भाजीला थोडे कांद्याचं प्रमाण जास्तच वापरायचं। बघा 3 कांदे घेतलेले आहे आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतले चिरल्यानंतर आणि ते आता मी तेलात टाकलेले आहे, परतवून घेतलेले आहे। इथे मी 3-4 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि लसूण अशा प्रकारे आणि थोडं आलं, थोडंसं जिरं टाकून ते मिश्रण तयार केलेलं आहे, ते मी टाकलेलं आहे। ते छान परतवून घ्यायचं। 1 चम्मच धने जिरे पावडर आणि हळद आणि थोडंसं अर्धा चम्मचच तिखट घेतलेलं आहे, कारण की आपण मिरच्या टाकलेल्या आहे, तर लक्षात ठेवूनच थोडं तिखट टाकायचं। आता चवीपुरतं मी मीठ घातलेलं आहे आणि हे मिश्रण छान ढवळून घ्यायचं, शिजवून घ्यायचं। मिश्रण छान शिजलं ना तर भाजीची चवी एकदम छान बनते। आता मी यातनं कढीपत्ता टाकलेला आहे। सुरुवातीला तेलात टाकला ना तर तो उडतो। टमाटर टाकलेला आहे, 1 टमाटर चिरून घेतलेला आहे आणि हे मिश्रण आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे, थोडं मऊसूद येईपर्यंत। बघा आपलं शिजलेलं आहे मिश्रण। आता मी ह्या भेंड्यानं धुवून पुसून चिरून घेतलेल्या आहे आणि अर्धा तासा अगोदर चिरलेल्या आहे त्या टाकायच्या। थोडं चिरून जास्त वेळ, थोडं अर्धा तास पाऊण तास ठेवायच्या, म्हणजे भाजी चिकट होत नाही। आणि हे सगळं मिश्रण ढवळून घ्यायचं। अशा प्रकारे भाजी बनवून बघा, झटपट बनते आणि खूप टेस्टी बनते। आता मी याला झाकून 5-6 मिनिटं शिजवून घेते। बघा आता आपली भेंडीची भाजी छान शिजलेली आहे। आता मी यावर शिजल्यानंतर लिंबू पिळून घेते। बिया जात होत्या म्हणून मी थोडा हात असा घेऊन त्यावर पिळून घेतलेला आहे आणि हे छान असं आपण ढवळून घ्यायचं आहे। कोथिंबीर टाकायची आणि बघा आपली गरमागरम भाजी भेंडीची तयार झालेली आहे। बघा खूप छान टेस्टी बनलेली होती। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।